ॲक्वा मेट्रोचं ग्रहण काही केल्यास समता संपत नाहीये। पहिल्याच पावसात आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाला गळती लागल्यानंतर तब्बल 1 आठवडा हे स्थानक बंद ठेवण्यात आलेलं होतं। आता बीकेसी मेट्रो स्थानकाला तर चक्क ताडपत्रीचं आच्छादन करण्यात येत आहे। कोट्यवधी खर्च केलेल्या भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये पावसाळ्यातील पाणी गळती रोखण्याच्या दृष्टिकोनातून आता ताडपत्रीचा आधार घेतला जातोय। ही गंभीर बाब आहे। विरोधक या प्रकारामुळे संतप्त आहेत। दरम्यान बीकेसी मेट्रो स्थानकात ताडपत्री टाकण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुंबई मेट्रोने 37,000 कोटी खर्च करून पहिली भूमिगत मेट्रो मुंबईत बांधली आणि या मेट्रोला सुरू होऊन काही महिने झाले। चांगला प्रतिसाद सुद्धा प्रवाशांचा मिळतोय। मात्र पहिल्याच पावसात या मेट्रोची दाणादाण उडाली। आचार्य अत्रे चौकामध्ये पाणी शिरल्यानंतर मेट्रो स्थानक बंद करण्यात आलं होतं आणि यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून MMRCL कडून ज्या ठिकाणी स्टेशन जे आहेत निर्माणाधीन आहेत त्या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मरोळ असेल, बांद्रा असेल, तसेच इतर ज्या भागात मेट्रो स्टेशन आहेत त्या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आलेली आहे आणि काम हे अद्यापही सुरू आहे। आतापर्यंत आचार्य अत्रे स्टेशन पासून ते आरे जेविलियार पर्यंत मेट्रोचा प्रवास हा सुरू झालेला आहे आणि या दरम्यान प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळतोय। मात्र पहिल्या पावसामध्ये आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन मध्ये पाणी शिरल्यानंतर फज्जा उडाला होता। याच नंतर खरं तर बघतोय आपण पावसापासून एक खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई मेट्रो प्रशासनाने आता ताडपत्रीचा उपाय केलेला आहे। 37,000 कोटी खर्च करून अद्यापही हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला नाही। मात्र मुंबईकरांच्या सेवेत अर्धा प्रकल्प म्हणजे अर्धा मार्ग आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथून पाणी झिरपून स्थानकांपर्यंत जाऊ नये म्हणून हा खबरदारीचा उपाय या ठिकाणी करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं। तसंच लवकरच ही ताडपत्री हटवण्यात येईल असं सुद्धा मेट्रोकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। अगदी आपण पाहतोय बीकेसी मेट्रो स्थानकाला आता ताडपत्रीचं आच्छादन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। ॲक्वा मेट्रो गळतीचं प्रकरण हे ताजं असतानाच आता बीकेसी इथं ताडपत्रीचं आच्छादन या सगळ्याविषयी प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून आपल्या सोबत अतुल लोंढेजी जोडले गेलेले आहेत। अतुलजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय म्हणाल हा सगळा प्रकार बघितल्यावर? नाही, आतापर्यंत पेपर लीक सरकार म्हणून बदनाम झालं। आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनला पाणी गळती म्हणून प्रसिद्ध झालं, आता ताडपत्री म्हणून प्रसिद्ध होईल। लाज शरम या सरकारला कुठे आहे? कुठल्या गोष्टीचं उत्तर थोडी हे सरकार देतं। तुम्ही एवढा मेट्रो स्टेशन बनवलेलं आहे आणि त्याला जर ताडपत्री लावावं लागत असेल तर कुठेतरी मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार हा होत आहे। कुठल्याच गोष्टीचं कोणी उत्तर देत नाही, पोलीस दबावात आहे, तक्रार केली तर तक्रार दाखल होत नसते। कुठल्याही पद्धतीचं कोणतंही राजीनामा किंवा काही होत नाही। कृषी मंत्री म्हणतात मी ओसाळगावचा पाटील आहे। कृषी मंत्रालय म्हणजे 9,000 कोटीचं बजेट असलेलं मंत्रालय, त्यांना हे ओसाळगावची पाटीलकी वाटते। त्यांना संपूर्ण बजेटच त्यांना दिलं पाहिजे म्हणजे मग पोट भरेल त्यांचं। अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बेजबाबदारपणे हे सरकार करत आहे। लाडक्या बहिणींचा खेळ मांडलेला आहे। पैसे जे SC STचं जे बजेट असतं ते बजेटच्या 20% हे कायद्यानं असतं, तरी पण त्यातले पैसे फिरवले जात आहेत। म्हणजे त्या मुलांना स्कॉलरशिप, शिक्षण त्यांचं अडचण आहे। ते सगळं आता ताडपत्री सरकार म्हणून प्रसिद्ध होईल। हे कोण यांना 37,000 कोटीचा मेट्रोला ताडपत्रीचा आधार तुम्हीच आता दिलेला आहे ते किती वाईट आहे आणि काय संदेश जाईल? आंतरराष्ट्रीय शहर आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई आपलं, आणि त्याला ताडपत्री लावलेली आहे। शाबास फडणवीस सरकार। अगदी लोंढेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या मुद्द्यावर? ज्या मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी एवढा गाजावाजा केला, कदाचित करोडो रुपये नुसत्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर खर्च केले गेले, एका बनावट तुर्की कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि एवढं सगळं करून ज्या ज्या लोकांनी घशात पैसे घातले, मालामाल झाले ते सगळे बाजूला, पण सामान्य मुंबईकरांचे हाल झाले। आणि आता हे सगळं झाकण्यासाठी जर चक्क ताडपत्रीचा वापर केला जात असेल तर हे किती दुर्दैव आणि किती म्हणजे काय मुंबई आणि एकूण प्रशासनाचं काय चाललेलं आहे? अरे, एका पावसात ज्या मेट्रोचे हे हाल झालेत, अजून मान्सून नीटचा दाखल झालेला नाहीये, पूर्ण पावसाळा अजून जायचा आहे आणि त्या ताडपत्रीने असं किती तग धरला जाईल? त्या ताडपत्रीच्या जशा पहिल्या पावसाने मेट्रो उघडी पडली आणि येणाऱ्या काळात त्या ताडपत्रीच्या चिंधड्या होतील, अगदी त्या पद्धतीने या सरकारच्या कारभाराच्या चिंधड्या उडत आहेत।
सरकारच्या कारभाराची सगळं ताडपत्रीसारखीच लक्तर निघायला सुरू झालेली. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.